वडील तिच्या मदतीला कधीच येत नाही, त्याचा मित्रपरिवार त्याला चिडवायचा. तुझ्या बापाचं नाव झिंगराजी हे जास्त बरोबर आहे, तो 24 तास झिंगलेला असतो. कालखंड पुढे जात होता आणि झिंगराजी शेवटची श्वास मोजत होता. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आयुष्यभर आपण अनेक कर्मकांड केली, अनेक देवदेवतांना नवस बोललो, पण त्यापैकी एकही देवदेवता आपल्या नवसाला धावून आली नाही. आता चूक उमगलीये, पण तू खूप उशीर झालाय. आता परतीचा प्रवास नाही, उलटून येणे नाही. तर आपल्या बायकोला सुखबाईला जवळ बोलावलं आणि सांगितलं की माझं चुकलं, मला माफ कर. ते शहाणपण मला यायला पाहिजे होतं ते आलं नाही. इथून पुढं आपल्या देबूला व्यसनापासून अलिप्त ठेव, त्याला मांसाहार करू देऊ नकोस. आणि झिंगराजीने राम म्हटलं, या माऊलीवरती संकट कोसळ, आता करायचं काय? घर नाही, जमीन नाही, भांडण नाही, कुंड नाही, संसार करायला चीज वस्तू नव्हे, काहीच शिल्लक नाही. 7-8 वर्षाचं मूल करायचं काय? अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक माऊलीच्या दृष्टीनं हक्काचं एकच घर म्हणजे माहेर. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये एक दापूर नावाचं खेडेगाव, त्या सखूबाईचं माहेर. माहेरी निरोप दिला. हंबीरबा कोळसकर तिचे वडील, चंद्रभान कोळसकर तिचा भाऊ, हे सारे बैलगाडी झुंपून आले. आपल्या जावयाचे, आपल्या मेहण्याचे सारे अंत्यविधी उरकले आणि परतीच्या प्रवासामध्ये आपल्या बहिणीला, आपल्या मुलीला घेऊन ही गाडी परतीच्या वळणावरती लागली. परतीचा प्रवास सुरू झाला. सोबत उघडं मूल, गाठोड्यामध्ये घ्यावं एवढं सुद्धा तिचं माहेरचं, तिच्या संसार सासरचं काही उरलेलं नव्हतं. आणि अत्यंत खिन्न मनानं की माऊली गावाकडे जायला निघाली, माहेरी जायला निघाली. एक सातत्याची सल तिच्या मनामध्ये होती की आपण माहेरी चाललो कशासाठी? आपण काही सुखदुःखाच्या आनंदाच्या प्रसंगाने चाललेलो नाही आहोत. आपण चाललो ते कायमची वेदना, कायमचं दुःख एक वैधव्य सोबत घेऊन. माहेरी काय होणार? गावाच्या वेशीवरती बैलगाडी आली असेल नसेल, गावातल्या भावकीतल्या आसपासच्या महिलांना, बायकांना हे कळालं की सखूबाई माहेरी आली. बघता बघता 5-25 बायका तिच्या सभोवताली जमा झाल्या, धाय मोकलून तिच्याशी रडू लागल्या, तिच्या दुःखामध्ये सामील झाल्या. पण तो हे रडणं असतं किती वेळ? 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं. त्या पलीकडे कोणीच रडत नाही, रडून भागतही नाही. प्रत्येक जण उठत होती, आपला आवेग उरकत होती, आवरत होती, हिच्या पाठीवरून हात फिरवत होती. स्वतःला सांभाळ, मुलाकडे बघ, आता रडून भागायचं नाही. 4 दिवस असेच गेले. दुःखाचा कड ओसरला खरा. आणि हिच्या लक्षात आलं की आपण आता माहेरी काही हक्काची माहेर वशील म्हणून नाही आहोत. आपण काहीतरी करायला पाहिजे, आपण कष्ट करायला पाहिजे, आपण राबायला पाहिजे. आणि तिने पदर खोचला तो कायमचा. त्या कालखंडामध्ये वीज आलेली नव्हती, उद्योगधंदे नव्हते, कारखानदारी नव्हती, अर्थकारण नव्हतं, बँका नव्हत्या, पतसंस्था नव्हत्या. आणि मग अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक महिलासाठी, प्रत्येक महिलेसाठी, त्या कुटुंबातल्या स्त्रीसाठी एक हक्काचं काम दैनंदिन तिच्यासाठी समोर वाढवून ठेवलेलं असायचं, ते म्हणजे जात्यावरती दळण दळायचं. त्या कुटुंबाचं खटलं जेवढं मोठं असेल तेवढी दळणाची जबाबदारी मोठी. सखूबाईंनी ती जबाबदारी स्वतःकडे घेतली. तिचं दापोर हे माहेर अत्यंत संपन्न असं घर होतं. 55-60 एकराचं मालक असणारं हे कोळसकर कुटुंबीय. आणि त्या कुटुंबामध्ये सारं काही आबादी आबाद होतं, सारं काही सुस्थितीत होतं. मात्र या माऊलीचे कष्ट, श्रम काही संपले नव्हते. आता मात्र पुन्हा दुःखाचा प्रश्न हाच डेबू स्वतःला विचारत होता की ठीक आहे, माझा बाप व्यसनी होता, माझ्या मूळ गावी माझ्या आईच्या नशिबी कष्ट होता, मी समजू शकतो, पण तो इथं भरल्या घरामध्ये माझ्या आईला ही वेदना का? पहाटेच्या वेळी दिव्याच्या मिणमिणत्या उजेडामध्ये त्याची माऊली जात्यावरती दळण दळत बसलेली असायची. आणि ह्या झोपेतून जागा होणारा मूल पाहायचा, डेबू पाहायचा, माझी आई दिसत नाही, गेली कुठं? आई गेली कुठं पाहायचं तर आई कुठेतरी थोड्याशा अंतरावरती माझघरामध्ये जात्यावरती दळण दळत बसलीये. हे मूल तिच्यापाशी जायचं, आपलं डोकं माऊलीच्या मांडीवरती ठेवायचं आणि रडायचं. त्याच्या आसवानी त्या माऊलीची मांडी, माऊलीची साडी भिजायची. माऊलीचा एक हात जात्यावरती असायचा, एक हात मुलाच्या डोक्यावरती फिरायचा. ती म्हणायची, बाबा माझ्या कष्ट करत जा. कष्टानं माणूस मरत नाही आणि श्रमानं माणसाला प्रतिष्ठा लाभते. हा संस्कार डेबूवरती या वयामध्ये होत होता. त्या कालखंडामध्ये करमणुकीची कोणतीच साधनं नव्हती. सुदैवानं टेलिव्हिजन आलेला नव्हता, त्यामुळं जान्हवीचं आणि श्रीचं काय होणार हा प्रश्न बहुधा कुणाला पडलेला नव्हता. IPLचा प्रवेशही झालेला नव्हता.
त्यामुळे अनावश्यक आकडेवारी कोणाच्या लक्षात ठेवायचं काही कारण नव्हतं. करमणुकीसाठी त्या कालखंडामध्ये सारा शेतकरी वर्ग शेतातून परत आल्यानंतर मंदिरामध्ये जमायचा आणि नामसंकीर्तन करावं, भजन करावं, कीर्तन करावं आणि परमेश्वराची आराधना करावी. लोक भजनं म्हणायची आणि 8-9 वर्षाचा डेबू ती भजनं म्हणायला शिकला. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा या माऊलीनं आपल्या आजोबाजवळ आपल्या वडिलांच्या जवळ विषय काढला की उद्यापासून माझा डेबू गुराकडे जाईल. त्या कालखंडामध्ये या वयातल्या मुलांसाठी गुरु राखणं हा एक सर्वमान्य पर्याय होता. गुराकडे जाताना फडक्यामध्ये भाकरी घेऊन जायचा, डेबूही फडक्यामध्ये भाकरी घेऊन जायचा. 18 पगड जातीची मुलं पूर्णा नदीच्या काठावरती यायची. दुपारच्या सुट्टीत, दुपारच्या वेळी मोकळीक मिळाल्यानंतर भाकरी खायची आणि एकमेकातला घास, भाकरीचाच घास दुसऱ्याला दिला जायचा. कारण त्या कालखंडात भाज्या, आमट्या, उसळे हा प्रकार नव्हता. ज्याच्या भाकरीवरती चटणीची पूड असेल ते पोरगं श्रीमंत वाटायचं आणि ज्याच्या चटणीवरती तेलाचे 4 थेंब असतील ते गर्भश्रीमंतीची मोजपट्टी ठरली जायची. अशा कालखंडात तो सारा समाज पुढे जात होता. नाही म्हणायला करमणुकीची काही साधनं होती. बैलगाड्यांच्या शर्यती ज्या शासनानं अलीकडे बंद केल्या ते सर्वार्थानं योग्य निर्णय आहे. तसं विदर्भामध्ये त्याला शंकरपट असं म्हणतात आणि आपण ज्याला तमाशा म्हणतो विदर्भामध्ये त्याला ढंढार असं म्हणतात. मला वाटतं त्या कालखंडातला ढंढार हा समाज प्रबोधनाचं एक उत्तम साधन होतं. कारण आजचे जे तमाशांची जे आपण जी नावं पाहतो, लाडाची पाडाची कैरी, मला तुमची म्हण राया तुमची वगैरे वगैरे, परंतु त्या कालखंडातला तमाशा हा समाजाचं सर्वार्थानं प्रबोधन करत होता. म्हणजे तो कसा प्रबोधन करत होता एक छोटासा प्रसंग या निमित्तानं सांगितलं तर ते उचित ठरेल असं मला वाटतं. विदर्भामध्ये त्या कालखंडातले सारेच पुरुष पात्र तमाशामध्ये काम करणारे. एक प्रसंग त्यांनी असा रंगवला होता की राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला जातात. इकडं दशरथाचं निधन होतं आणि या वडिलांच्या निधनाची दुःखद वार्ता आपण आपल्या भावाला, मोठ्या भावाला प्रभू रामचंद्राला सांगावी आणि या निमित्तानं प्रभू रामचंद्र परत अयोध्येला येतात का पाहावं या विचारानं हा भरत जंगलामध्ये जातो आणि असा तो प्रसंग तमाशात रंगवलेला आहे. विदर्भामध्ये काम करणारी ही सारीच अशिक्षित अडाणी मंडळी, त्यात सीतेचं काम करणारं सुद्धा पुरुष पात्र आहे आणि भरत हा रामाच्या शोधात जातो. तो म्हणतो, अरे चालू चालू माझे पाय दुखू लागले, आमच्या रामभाऊला कोणी बघितले काय? अरे चालू चालू पायाचे तुकडे पडू लागले ना, आमचे रामभाऊ कुणाला दिसले काय? समोर म्हणले झोपडी दिसते, त्या झोपडीत आमचा रामभाऊ राहत नसेल. विचारून तर बघावं, दुपारची वेळ आहे. अरे कोण आहे का घरात? आतून काहीच आवाज येत नाही. अरे कोण आहे का घरात? मी बोंबलू राहिलो म्हणे, कोण आहे का घरात? आतून काहीच आवाज येत नाही. अरे असेल तर आहे म्हणून सांगा, नसेल तर नाही म्हणून सांगा. आता असेल तर आहे म्हणून सांगा पण ठीक आहे, नसेल तर नाही म्हणून कोण सांगणार? म्हणजे दुपारची वेळ आहे, ढुलका ते लागला नसेल. झोपडीत उघडून तर बघावं. हा भरत झोपडीत जातो, तेवढ्यात आतून आवाज येतो, ए मुडद्या बाहेर निघ. कोण आहे? वहिनी भरत आहे. भरत. आतून आवाज येतो, मग का नाही तिकडेच मरत. वहिनी तुमचा सख्खा भाऊ आहे, तुमचा सख्खा धीर आहे भरत भाऊजी. अगं बाई भरत भाऊजी का येऊन राहिले तुम्ही? परत म्हणतो, काय सांगू वहिनी तुम्हाला, दुःखाचा प्रसंग आहे. म्हणे काय झालं? म्हणे पुसणारानं पुसू नये, सांगणारानं सांगू नये. म्हणे पोटाला भूक लागली काय भाकर तुकडा देता? सीता म्हणते, तुमचं बरं आहे, गावाकडे राहत आहे, वडापाव खात आहे. ही तर म्हणले आम्ही कंदमुळे खाऊ राहिलो. म्हणले कुठलं तुम्हाला भाकर तुकडा? मग असं करा, रामभाऊची काही बिडी काडी असेल तर देता. तुम्ही का लागले बाबा आपल्या रामदादासारखी बिडी ओढाले? रामायणातला प्रभू रामचंद्र धूम्रपान करत होता का नाही मला माहित नाही, पण तो तमाशामधून हे प्रबोधनाच्या निमित्तानं सांगितलं जातो. तो सीता म्हणते, तुमचा रामदादा खोकून पडकं टाकून सारा शिवार खान करत होता, सारू सारू माझं मनगट डुकू लागलं. तुमच्या रामदादाला सांगितलं तुझी बिडी बंद करणं तर माझ्याशी गाठ आहे. तुमचा रामदादाची बिडी थांबली, तो खोकायचा थांबला. धूम्रपानाचे दुष्परिणाम तमाशातून सांगितला तो कालखंड. पुन्हा दशरथ विचारतो, रामदादा गेले कुठं? काय सांगावं तुमच्या भावाचं काही खरं नाही म्हणे. सकाळपासून सरपण आणायला गेले, तिकडे बसले असतील बोंबलत, कुठं मुष्टी बोर खात. तुमच्या रामदादाचं काही खरं नाही. तेवढ्यात राम आणि लक्ष्मण येतात, जळणाची मोळी तिथं दारात टाकतात. तेवढ्या सीताबाई खेकसून रामावरती चिडते. मला वाटतं की हे जास्त खरं रामायण आहे. कारण आम्ही जी सीता पाहिली, मग दूरदर्शनच्या माध्यमातून असेल, साहित्यामधून असेल, ते अत्यंत नम्र, अत्यंत सोजवळ, अत्यंत
धर्मपरायण अशी सीता पाहिली. परंतु लौकिक अर्थानं पती पत्नीचं नातं यापेक्षा वेगळं असत नाही. आपल्या पतीवरती हक्क सांगणारी सीता रामावरती खेकसते. अरे म्हणजे सकाळपासून गेले बोंबलत, एवढं सरपण आणले काय? राम तर सांगतो तुले काय बोलून उपयोग आहे म्हणे, आपलं काय ठरले म्हणजे काय ठरलं? झाडाची ओली फांदी तोडायची नाही, वाळलं काटूक गोळा करायचं. पर्यावरणाचा तो संदर्भ महाभारत रामायणाच्या माध्यमातून तमाशातून समाजाला सांगितला जात होता. असा तो कालखंड होता. आणि मग भरत पुढे येतो, आपल्या भावाला मिठी मारतो. अरे तू काय येऊन राहिला बे? भरत म्हणतो बाब दादा काय सांगू तुले, दुःखाचा प्रसंग आहे. म्हणे काय झालं सांगतं खरं. म्हणले आपला बुड्ढा, आपला म्हातारा, आपला दशरथ गचकला ना. असं म्हणल्यानंतर लोक हसतात. राम म्हणतो दुसऱ्याच्या दुःखाने हसू नये, तुझी अडचण काय, मग इकडे कशाला आलेस? म्हणे काय सांगू दादा तुले, माझ्या भावकीनं पाक डोकं पिकवलं म्हणे. कोण म्हणतो तुमचा दशरथ राजा होता, आता 12 पायल्याची बुंदी कर आणि 13 पायल्याचा घरा कर आणि 14 पायल्याची डाळ घाल, पुरण घाल, पुरणपोळी करायला पाहिजे, काही सांगायला लागलेलो. राम म्हणतो हे काही करायचं नाही, गेला आला माणूस गेला, 2 हात आणि 1 मस्तक या पलीकडे काही लागत नाही. हा संस्कार तमाशातून सांगितला जात होता. आणि हा संस्कार टिपत टिपत डेबू मोठा होत होता. दिवस पुढे जात होता. डेबू आता 10-11 वर्षाचा झाला. त्या कालखंडामध्ये लग्न मुलींची लग्न खूप कमी वयामध्ये होत होती. आणि या माऊलीच्या एक वेदना होती की इतर मुलांची, डेबूच्या बरोबरीच्या मुलांची साऱ्यांची लग्न होत असताना माझा डेबूच्या लग्नाचं होणार काय? तिने भावाजवळ विषय काढला. चंद्रभानला सांगितलं की डेबूच्या लग्नाचं बघतास नवं. चंद्रभान म्हणाला अरे का? म्हणे माझा भाचा मोठा हुशार आहे, मोठा तालेवर आहे, तो उत्तम भजनं गातो, तो आता शेतीमध्ये खूप बारकावी शिकू राहिला. आता म्हणे त्याला एकाने 50 पोरी उभ्या करतो. आणि चंद्रभान त्या परीट समाजातला, वठ्ठी समाजातला जरी त्या परिसरातला प्रमुख होता तरी सुद्धा त्याच्या भाच्यासाठी कोणीच मुलगी द्यायला तयार नव्हतं. त्याचं कारण असं होतं की प्रत्येकाच्याकडून एकच उत्तर यायचं, तुझ्या भाच्याचं स्वतःचं काय आहे? त्याला घर नाही, जमीन नाही, स्वतःचं काही नाही, तुझ्या घरी आश्रित राहिले. अरे आम्ही लुळ्या पांगळ्याला पोरगी देऊ, तुझ्या भाच्याला पोरगी देणार नाही. कर्मधर्म संयोगानं तोही गुंता सुटला. आणि धनाजी खिल्लारकर नावाच्या ग्रहस्थानं आपली मुलगी त्या डेबूला दिली. डेबूचा विवाह संपन्न झाला. आणि त्याच कालखंडामध्ये या चंद्रभानचा मुलगा बळीराम आणि हा डेबू हे उत्तम शेती करायला लागले. शेती करायला लागल्यानंतर, शेतीमध्ये प्रावीण्य मिळवायला लागल्यानंतर चंद्रभान हा थोडासा त्याला स्वास्थ्य मिळालं आणि तो पुढारपण करायला लागला. तुम्ही म्हणाल पुढारपण म्हणजे त्या कालखंडामध्ये काही निवडणुका होत्या का? राजकारण होतं? राजकारण काहीच नव्हतं. परंतु कुठं जमीन खरेदीच्या निमित्तानं असेल, कुठं जनावर खरेदीच्या निमित्तानं असेल, कुठं झाडी खरेदी विक्रीच्या निमित्तानं असेल, हा चंद्रभान पुढारपण करत होता. आणि त्या कालखंडामध्ये सांगवी दुर्गट नावाच्या तिथल्या परिसरातल्या गावामध्ये बनाजी प्रीतमजी तिडके नावाचे एक सावकार होते. 1, 2, 5, 25, 50, 52 गावावरती त्या सावकाराचं साम्राज्य होतं. आणि 52 गावातलं बहुतेक प्रत्येक घर त्या सावकाराचं देणेकरी होतं. हा चंद्रभान त्याच्यापाशी जायचा. तो सावकार भले तालेवार असला तरी चंद्रभानलाही ओळखून होता, हाही चांगला प्रतिष्ठित आहे म्हणून. तो म्हणाला या वठी बसा, पान घ्या. अरे 52 गावाचा सावकार आपल्याला या बसा म्हणतो, त्या वठ्ठीला कधी कळालंच नाही की हा सावकारी पाशानं आपल्याकडे कधी टाकला. चंद्रभानला स्वतःच्या मुलांच्या किंवा भाच्याच्या त्या लग्नासाठी कर्ज घ्यायला सुरुवात केली. आणि कर्ज घ्यायला सुरुवात केली, ते कर्जफेडीच्या निमित्तानं शेतातलं निघणारं प्रत्येक पीक दरवर्षी त्या सावकाराच्या घशात घालावं लागायला लागलं. शेतामध्ये उत्तम पीक निघायचं. आता बळीराम मोठा झाला होता, डेबू त्याहून 2 वर्षांनी मोठा होता. 18-19 वर्षाचा डेबू, उत्तम शरीरयष्टी, निर्व्यसनी, चारित्र्य संपन्न, सुसंस्कृत, विचारी, विज्ञाननिष्ठ असणारा हा डेबू जेव्हा बैलगाडीमध्ये शेतात निघणारं सारं पीक भरून जेव्हा सावकाराकडेच प्रत्येक वर्षी जायची वेळ यायची, तेव्हा मात्र त्यानं धाडसानं मामाला विचारलं की मामा हे काय करून राहिलो आपण सावकाराला का देतो? आणि मग मामाने खाली मान घालत सांगितलं की आपण सावकाराकडून कर्ज घेतलं. अरे म्हणे किती घेतलं माहित नाही, किती राहिलं ठाऊक नाही, आणखीन किती वर्ष द्यायचं पत्ता नाही. आणि मग मात्र एक क्रांतिकारी विचार डेबूच्या मनामध्ये आला. शेतामध्ये निघालेलं उत्तम पीक 5-6 बैलगाड्या भरून सारे त्याचे सवंगडी मंडळी जेव्हा सावकारापाशी गेले, सावकारांनी मोठ्या तालेवारी थाटात विचारलं वठी काय आणले?
बोले कापूस आणले, तीळ आणले, जवस आणले, तूर आणले. अरे म्हणे मोजून घ्या. मोजून घ्या म्हटल्या त्वेषानं हा डेबू उफाळून गेला आणि त्याने सांगितलं की सावकार माल मोजून घ्या आणि मला पावती दे. सामान्य पर्टाच्या पोरानं 52 गावावरती साम्राज्य असणाऱ्या एका बलाढ्य सावकाराला पावती मागावी, ह्या प्रश्नाचं उत्तर मला आजही उलगडलेलं नाही. आजही आम्ही शिकलेले शहाणे विचारी अर्थकारणी म्हणतो, पण तू पावती मागायची मानसिकता आमची आजही नाही. त्या कालखंडामध्ये 100 वर्षापूर्वी सामान्य पर्टाच्या पोरानं पावती मागण्याचं धाडस केलं. हे खूप मोठं काम होतं. सावकाराच्या लक्षात आलं की हा माणूस, हा युवक, हा दिसतो एवढा साधा नाही, याला असं दुर्लक्षून चालायचं नाही. त्याने दिवाणजीला सांगितलं की याला पावती दे. नुसतं पावती देणे याचा हिशेब चुकता कर. आणि हिशेब चुकता कर या शब्दाची भाषा जरी सरळ असली तरी अर्थ मोठा वेगळा होता. याच्याकडे आता काळजीपूर्वक बघायचं, याला सोडायचं नाही. कारण समाजातला प्रत्येक नागरिक जर उद्या मला पावती मागायला लागला तर कदाचित सावकारीवरती माझं पिढ्यानपिढ्याचं ऐश्वर कधीच संपुष्टात येईल आणि मला हे राज्याला मुकावं लागेल. या मानसिकतेतून सावकाराने हा धडा घेतला खरा आणि त्यांनी चंद्रभानला निरोप दिला, तुझा भाचा मोठा हुशार असतो, मला पावती मागतो काय? आता मी त्याला धडा शिकवतो. धडा शिकवतो म्हणजे काय? धडा शिकवतो म्हणजे एवढंच करतो की येत्या मृग नक्षत्रातले जे 15 एकरचं शेत जे त्यांनी चंद्रभानला विकलेलं होतं, चंद्रभाननी त्याची सारी पैशाची त्याची परतफेड केलेली होती, मात्र कागदोपत्री त्याचं नाव त्याचं स्वतःच्या नावाने करून घ्यायचं राहिलेलं होतं, तांत्रिक बाब फक्त राहिलेली होती. त्या शेतावरती हक्क सांगायची सुरुवात त्या सावकारानं केली. सावकाराने निरोप पाठवला, तुझा भाचा मोठा हुशार असतो, हुशारी मी पण शिकलेलो आहे, या शेतामध्ये या मृग नक्षत्राने मी वहिवाट घालणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर मग मात्र या कुटुंबावरती मोठं संकट कोसळलं. आता या सावकाराला विरोध करायचा कसा? प्रत्येक जण म्हणायला लागलं की गेलं तर ते जमीन जाऊ देत 15 एकर, आपल्याला काही फारसं बिघडत नाही, मात्र सावकाराशी भांडण नको. मात्र हे डेबूनं मान्य नाही केलं. या धसक्यानं चंद्रभानचं निधन झालं आणि निधन पावल्याच्या दुःखाच्या अवस्थेमध्ये असतानाच मृग नक्षत्र आलं. शेतीमध्ये उन्हाळ पाऊस पडला असेल नसेल, शेतामध्ये घात आली असेल, वापसा आला असेल नसेल, भल्या पहाटे शेतात मशागतीसाठी म्हणून डेबू औतकाठी बैल घेऊन निघाला. पहाटेपासून त्यांनी शेत कुळवायला सुरुवात केली, मशागतीला प्रारंभ केला आणि तासभर गेला असेल नसेल तेवढं दूर अंतरावरून मनगटाच्या जोरावर, ताकदीच्या जोरावर जुलूमशाही करून या शेतामध्ये सक्तीनं वहिवाट घालण्यासाठी दूर अंतरावरून हा तिडके सावकार आणि त्याचे 5-25 जोडीदार आवत काट्या घेऊन शेतापर्यंत पोहोचले. तिडके सावकार घोड्यावरती बसले. त्यांनी आवाज दिला, अरे वट्टी बाहेर निघ. डेबून त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. अरे वट्टी बाहेर निघ, बाहेर आहेस का? पुन्हा डेबून त्याकडे कसलाही त्याला प्रतिसाद दिला नाही. मग मात्र हा सावकार संतापला, अरे बघता काय साला, पाय मोडा मुर्दापडा सालायचे. असं म्हटल्याबरोबर 2-4 मारेकरी हातात लांबलचक काट्या घेऊन धावत आले. हे सावकाराच्या बाबतीत दैनंदिन होतं. काठ्या कुऱ्हाडी घेऊन कोणाला दहशत निर्माण करणं त्याच्यासाठी कधीच नवीन नव्हतं. आणि पुढचा माणूस दयेची मागणी करत, याचना करत त्याच्या पायाशी लोळण घेत होता, हा आजपर्यंतचा इतिहास होता. इथं मात्र नेमकं उलट घडलं. अंगावरती चाल कुरवलेल्या मारेकऱ्यांना ताठमानेनं विरोधात सामना करत डेबू उभा राहिला. त्याने त्यांच्या हातातली काठी हिसकून घेतलीच घेतली. त्याच काठीनं त्यांचे आलेले 2-4 मारेकरी लोळवले आणि हा तरुण तडफदार डेबू तीच काठी घेऊन सावकाराच्या अंगावरती चालता झाला. सावकाराला हे सारं अनपेक्षित होतं. त्यानं फिरवून काठीचा प्रहार घोड्यावरती केला. घोडं परत फिरलं आणि सावकाराच्या डोक्याचं पागोटं सामान्य पर्टाच्या पोराच्या पायाशी पडलं. मला वाटतं देशाच्या इतिहासामध्ये अनेक क्रांतिकारी प्रसंगापैकी हा अत्यंत अभिमानाचा प्रसंग आहे. गंमत बघायला बघेकरी आले होते. लोकांना असं वाटत होतं की आता काय होणार. अरे या सावकाराचं वजन आहे, हा कलेक्टरपाशी असतो, हा डीएसपी याच्या घरी चहा पाण्यासाठी येतो, आता या डेबूला फाशी होणार, त्याला बेड्या पडणार. लोकांनी असाही विचार केला की बरं झालं सावकाराला कोणीतरी धडा शिकवायला पाहिजे होतं. आणि मग मात्र एक उद्विग्न अवस्था या डेबूच्या मनामध्ये आली की कशासाठी करतो आहोत आपण, काय करतो आहोत. समाज मनामध्ये एकूणच जे प्रचंड दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, कर्मकांडांच्या आहारी गेलेला समाज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या पोटी आलोका नावाची मुलगी जन्माला आली. बारशाच्या प्रसंगामध्ये मांसाहार हा सर्वमान्य होता
आणि पहिल्यांदा एक क्रांतिकारी निर्णय डेबूंनी घेतला की आपल्या मुलीच्या बारशाच्या वेळी मांसाहार वर्ज्य करायचा आणि गोडाचं जेवण करायचं. पै पाहुणे आले होते ते काही त्या बारशासाठी आलेच नव्हते मुळामध्ये. मांसाहार करायचा, मांसभक्षण करायचं, त्यानिमित्तानं दारू प्यायला मिळेल. मात्र पहिल्यांदा क्रांतिकारी निर्णय या डेबूंनी घेतला. त्याला सुद्धा 100 वर्ष ओलांडली. आम्ही मात्र आज सुद्धा तितक्याच ताकदीनं या यात्रा साजऱ्या करतो. आणि अशा पार्श्वभूमीवरती क्रांतिकारी विचारांची ठेवण सोबत डोक्यात घेऊन हा डेबू दैनंदिन विचारी झाला की काय आपण तुकारामाचे अभंग गातो आहोत, आपण अनेक गोष्टींमध्ये विज्ञान शिकतो आहोत, परंतु त्याचा दैनंदिन वापर कधीच होताना दिसत नाही. दैनंदिन कर्मकांडाच्या आहारी जाणारा समाज आपण त्यापासून दूर लोटू शकत नाही. आपण काय करायचं, आपण काहीतरी करूया. आणि एक दिवस साधारण जानेवारी फेब्रुवारीचे दिवस असतील, शाळूचं पीक उत्तम जोमात आलेलं होतं आणि पिकाची राखण करण्यासाठी डेबू भल्या पाटे शेतात गेलेला होता. राखण सुरू होती आणि दूर अंतरावरून एक भगवी कफनी घातलेला, एक तेजपुंज चेहऱ्याचा एक साधू त्याकडे येताना दिसला. शेतामध्ये निघणाऱ्या शाळूचे कणस तो तोडत होता आणि ओरबडून तशीच तो खात होता. अशा काहीतरी विचित्र अवस्थेमध्ये साधू येणारा पाहिल्यानंतर स्वाभाविकपणे डेबू त्या मचानावरून खाली उतरला, साधूला नमस्कार केला आणि सहज त्यांनी विचारलं की आपको क्या चाहिए. तो म्हणाल कदाचित हा डेबू एकदम हिंदी कसा बोलायला शिकला, कारण त्या कालखंडामध्ये विदर्भामध्ये एकूणच निजामाच्या संस्कारामुळे हिंदीचा विचार समाजापर्यंत पोहोचलेला होता आणि जनसामान्य सहजतेने हिंदी बोलत होते. डेबूने त्या साधूला विचारलं की आपको क्या चाहिए, आणि त्या साधूने उत्तर दिलं की तुम कौन होते हो मुझे देने वाले, मेरे पास सब कुछ है. असं म्हणल्यानंतर मग मात्र डेबूला आश्चर्य वाटलं की आजपर्यंत येणारा प्रत्येक साधू भगवी कफनी घातलेला असेल, दाढीवाला असेल, काहीतरी भस्म लिहिलेला असेल. नाशिककरांना साधूंचं वर्णन मी करण्याची आवश्यकता नाही. तो काहीतरी मागत असतो, काहीतरी आपण त्याला देत असतो. हा मात्र साधू भलताच वेगळा दिसतो. हा काहीच मागत नाही. आणि असं म्हटल्यानंतर तो भगवी कफनी घातलेला तेजपुंज गृहस्थ आणि डेबू चर्चा करत बसले, गप्पा मारत बसले. 2 दिवस हा साधू डेबूंशी चर्चा करत होता आणि एक जीवनाचा अर्थ समजल्याचा, उलगडा झाल्याचा, आपल्याला काहीतरी संकेत मिळाल्याची एक मानसिकता डेबूवरती झाली. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काहीतरी निमित्ताने डेबू परगावी गेला होता आणि नेमका त्याच्या शोधात तो साधू त्या गावामध्ये परत आला. देवीदास, ओ देवीदास, देवीदास. डेबूला तो देवीदास म्हणून संबोधत होता. गावकऱ्यांना वाटलं की हा कोण साधू, देवीदास म्हणून आपल्या गावामध्ये कोणीच नाही, कदाचित मुलं पळवणारा एखादा सोंगी तर नसेल. त्यांनी त्याला हाकलून बाहेर काढलं. साधू निघून गेला. त्याचा नाईलाज झाला. संध्याकाळी जेव्हा डेबू परत आला तेव्हा त्याला कळालं की अशी भगवी कफनी घातलेला माणूस देवीदास नावाने कुणाला तरी संबोधत होता. अरे तो दुसऱ्या कुणाला नाही, मलाच शोधत होता. मला त्यापाशी गेलं पाहिजे. तो धावत बाहेर पडला. आसपासची सारी 2-4 गावं पालथी घातली. त्या साधूच्या कुठंच त्याला पत्ता लागला नाही. हा निराश अवस्थेमध्ये डेबू परतला आणि एक विचार, एक मानसिकता त्याची बदलून गेली की आता आपण काय करूया. डेबूला त्यावेळी 2 मुलं झालेली होती. तिसऱ्या मुलाच्या वेळी त्याची पत्नी गरोदर होती. ज्या कालखंडामध्ये सिद्धार्थानं एक मानसिकता स्वीकारून आपला पुत्र राहुल घरात असताना या राजपुत्रानं समाजाच्या कल्याणासाठी सर्वसंग परित्याग करून घर सोडून गेल्याचा आपण इतिहासातला दाखला देतो. पुढे त्यांचा गौतम बुद्ध झाला. नेमका तसाच भरलेलं घर असताना, घरामध्ये साधं काही सुरळीत असताना या डेबूनं समाजाचा संसार करण्यासाठी म्हणून सर्वसंग परित्याग केला. अंगावरच्या वस्त्रानिशी हा माणूस बाहेर पडला. आपण म्हणतो की समाजामध्ये अनेक लोक सर्वसंग परित्याग करताना आपण उदाहरणं पाहिलीत, ऐकलीत, वाचलीत. परंतु कुणावरती काहीतरी अश्लाघ्य प्रसंग येतो, एखादा अपराध त्याच्याकडून घडतो, एखादा दुर्दैवी आजार त्याला जडतो की त्यामुळे समाजाला तोंड दाखवायला जागा नाही म्हणून सर्वसंग परित्याग केल्याची शेकडो उदाहरणं आपण पाहिलीत. मात्र सारं काही सुरळीत असताना ज्या तत्परतेनं समाजाचा संसार करण्यासाठी सिद्धार्थानं गृहत्याग केला होता, त्याच पालवाचा मानकरी या डेबूनं आपलं घर सोडलं. त्या अंगावरच्या वस्त्रानिशी सोबत एक फक्त फुटकं खापर घेतलं होतं आणि ते खापर त्यांच्या आयुष्यभर साथ करत राहिलं. म्हणून लोक त्यांना गाडगे बाबा म्हणून ओळखू राहिले. 1 फेब्रुवारी 1905 या दिवशी हा माणूस घराबाहेर पडला आणि घराबाहेर पडल्यानंतर वाट फुटेल त्या दिशेनं चालू लागला.
वाट फुटेल त्या दिशेनं म्हणजे जिकडं पुढं तिकडं मुलूक थोडा चालत राहायचं. रस्त्यामध्ये लागेल ते पहिलं गाव, त्या गावामध्ये शिरायचं आणि गावाच्या वेशीपासून स्मशानापर्यंत, या टोकापासून त्या टोकापर्यंत, मंदिरापासून गावच्या दुसऱ्या आळीपर्यंत ते गाव झाडून लक्क करायचं. मग पाणवठे असतील, विहिरी असतील, परिसरातला सारा केर कचरा दूर करायचा. दाढी वाढलेली, अंगावरती चिंध्या झालेल्या, आणि असा हा माणूस स्वच्छतेच्या निमित्तानं बाहेर पडायचा. ते गाव झाडून लक्क करायचं. कुठल्या तरी माऊलीपाशी उभं राहायचं. पोटाला भूक लागली, माऊली भाकर देतीस. माऊलीनं घरामध्ये जावं, अर्धी 3 चतकोर भाकरी हातावरती घ्यायची, ती भाकरी गोड म्हणून घ्यायची आणि हा डेबू पुढं जायचा. रस्त्याने चालू लागायचं. चालता 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 रस्त्याच्या कडेला एखादा शेतकरी शेतामध्ये मशागत करताना दिसायचा. हा डेबू त्यांच्यापाशी जायचा. बळेबळे त्याच्या हातातले दोर कासरे सोबत घ्यायचा आणि म्हणायचं, बाबा तुम्ही थांबा, मी काम करतो. अरे तुले काय येतं, तुले काय येतं म्हणल्यानंतर बघा तर खरं मी काय करतो. आणि मग हा दाढी वाढलेला, चिंध्या वाढलेला, विचित्र अवतारातला देबू माझं शेतीचं काम इतकं सुरेख करायचा की ते शेतकऱ्याला मोठं कुतूहल वाटायचं. अरे कामगार तर बरा दिसतो, तुला काय पाहिजे? मला एक भाकर पाहिजे. ती भाकरी घ्यायची, पुन्हा शेतकऱ्याला 2 तास मदतीला यायचं आणि पुन्हा निघून जायचं. जाता जाता रस्त्यावरती एखादी माऊली डोक्यावरती जळण्याचा भारा घेऊन, हातामध्ये एखादी शेरड करड घेऊन किंवा कमरेला एखादं लहान मूल घेऊन रस्त्याने चाललेली असायची. हा डेबू तिच्यापाशी जायचा. माऊली जळण्याचा भारा माझ्या डोक्यावर दे. कोण रे बाबा तू? मला ठाऊक नाही. कशासाठी देऊ? तू काळजी का करते? माऊली तुझं ओझं थोडं हलकं करतो, तुझ्या घरापर्यंत येतो. ते बळेबळेच तो जळण्याचा भारा स्वतःच्या डोक्यावरती घ्यायचा, तिच्या घरापर्यंत चालू लागायचं. त्या माऊलीला वाटायचं माझी रक्ताची माणसं, माझी आतड्याची माणसं, माझी नात्यागोत्याची माणसं सुद्धा माझ्या मदतीला धावून येत नाही. हा कोण परमेश्वराच्या रूपानं माझा भाऊ धावत आला की काय? ती माऊली त्या माऊलीच्या घरापर्यंत जायचा, तो भारा तिच्या पडवीमध्ये टाकायचा. माऊली तहान लागू राहिली म्हणे, भाकर तुकडा देतेस? बस रे बाबा, माझ्या धर्माचा भाऊ तू, तुला गुळाचा खडा, पाण्याचा तांब्या देते. माऊलीनं आत जायचं, त्याने पुन्हा तिथून निघून जायचं. कशी गंमत केली. लोकांकडून काही मागायचं नाही. रस्त्याच्या कडेला एखादं भले मोठी विहीर असावी, एखादा पाणवठा असावा आणि तिथे एखादा तालेवर पाटील, देशमुख, वतनदार, कुलकर्णी कोणीतरी बसलेला असायचा. हा डेबू त्यानं म्हणायचा की बाबा तहान लागू राहिली म्हणे, पोटाला पाणी देता का? अरे पी रे बाबा, पी रे बाबा म्हणल्यानंतर डेबू पुन्हा त्या पात्रामध्ये किंवा विहिरीमध्ये उतरायचे. ओझळी, 2 ओझळी, 4 ओझळी पोटभर पाणी घ्यायचे. तृप्त मनाला त्या माणसाकडे पाहिजे. बाबा बरं, महाराजचा आत्मा तुला पावेल गड्या, तुला पुण्य लागेल. आणि मग तू जा, तू जातीनं महार आहेस, तू मांग आहेस, तू अन्य कोणी आहेस असं पण तो चिडलेला तालेवार त्याला काठीनं झोडपून काढायचा. जात पाठवलीस, पाणी खराब केलंस, आणि मग तो उद्वेगानं तो मार खायचा. ही वेदना सांगायची कशासाठी, सोसायची कशासाठी, मार खायचा कशासाठी? वेदना असते कशी, तिचा ओंकार बाहेर कसा पडतो, हा स्वानुभव घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतः ते अनुभवायचं. एखाद्या दारामध्ये, एखाद्या गावामध्ये, भल्या मोठ्या वाड्यामध्ये सुग्रास अन्नाचा वास यायचा. काहीतरी आज पंचपक्वान्न चाललेली त्याला जाणीव व्हायची. डेबू त्या दारात उभा राहायचा. अरे म्हणे पोटाला भूक लागली, काय देतं का? कोणीतरी भाकर तुकडे शिळी भाकर घेऊन यायचं. अरे म्हणे आतून तर चांगला खमंग वास येऊ राहिला, मला शिरापुरी देता? अरे म्हणे लाज नाही वाटत, धट्टा कट्टाचं नाही, शिरापुरी मागतोस, मग असं करा, तूप रोटी देता? आणि असं म्हणलं तर पुन्हा कोणीतरी त्याला प्रचंड मारहाण करायचं. ही वेदना सोसायची. कशासाठी सोसायची? सोसायची याच कारणासाठी की जे वेदांना सांगता नाही आलं ते सांगण्याचं सामर्थ्य वेदनेमध्ये आहे, हे फक्त डेबूला कळालेलं होतं. आणि असा हा डेबू अनुभवाची शिदोरी घेऊन सलग 12 वर्ष चालत राहिला. डोक्यावरती खापर असायचं, अंगावरती चिंध्या असायच्या, हातामध्ये काठी असायची. ती काठी असायची म्हणून कोण त्याला लठ्ठे बुवा म्हणायचं, अंगावरती चिंध्या बुवा असायच्या म्हणून त्याला कधी कोण चिंध्या बुवा म्हणायचं, डोक्यावरती खापर असायचं म्हणून लोक त्यांना गाडगे बाबा म्हणून ओळखू लागले. गाडगे बाबा म्हणून ओळखू लागल्यानंतर कोणीतरी बाबांना विचारलं की बाबा ही काठी, हे गाडगं तुम्ही कशासाठी घेता? बाबांनी सांगितलं की सोपा आहे गड्या, हे गाडगं मला पाणी पिण्यासाठी भांड्या म्हणून वापरता येतं, हेच गाडगं मला भाकरीसाठी ताट म्हणून वापरता येतं, हेच गाडगं मला सावलीसाठी डोक्यावरती ठेवता येतं. आणि यदा कदाचित कुठलं तर सहज दुसरं रस्त्याच्या कडेला सापडतं, कारण त्या कालखंडातले सारेच संसार हे गाडग्या माडक्याने भरलेले होते. आणि असा हा डेबू दिवसभर कुठल्या तरी गावामध्ये हे गाडगे बाबा स्वच्छ करत राहायचे. लोकांना कुतूहल वाटायचं. लोक विचारायचे कोण रे बाबा तुम्ही? ते मला काय ठाऊक, काय करून राहिले? तर मला झाडून राहिले. कशासाठी झाडून राहिले? अरे म्हणे गोजिरं तर दिसतं ना.
आणि मग लोकांना कुतूहल वाटायचं की आपलंच गाव आहे, जे एरवी अस्वच्छ असतं, एरवी जिथं बघेल तिकडं गवत वाढलेलं आहे, पाण्यानं डबकी झालेली आहेत, रोगराई पसरते, त्याचं भान समाजाला नसायचं. पण तो एक वेगळा अर्थ या डेबूला समजला होता. आणि मग डेबू सांगायचं की मला सांगितलं की या गावाले संध्याकाळी कीर्तन करायला एक महाराज येणार आहे. असं म्हणल्यानंतर लोकांना कुतूहल वाटायचं. मग कोणीतरी बत्त्या आणायचं, कोणीतरी घोंगडी पसरायचं, आणि मग त्या मंदिराच्या परिसरामध्ये लख्ख झालेला गाव, तो लख्ख झालेला मंदिराचा परिसर, लोक आश्चर्यचकित व्हायचे. आणि आपल्याच गावाकडं, ते आपल्याच घराकडं, आपल्याच मंदिराकडं ते मोठे वेगळ्या नजरेने बघायचं. कसं प्रसन्न केलं, दाढीवाला दिसतो, मोठा हुशार आहे माणूस. आणि मग कोणीतरी विचारायचं, अरे काय रे बाबा, कुठं आहे तुझे महाराज? डेबू म्हणायचे, मला काय ठाऊक. अरे म्हणे, किती वेळ वाट पाहायची? तर मी काय सांगणार, येतो म्हणून सांगितले, आले नाही. मला सांगितलं कोण नाही आले तर तूच कीर्तन कर गड्या. अरे म्हणलं, हा वेडा माणूस हा कीर्तन काय करणार? आणि कीर्तन काय करणार म्हटल्यानंतर हा डेबू म्हणजे गाडगे बाबा उठायचे, 2 दगड हातामध्ये घ्यायचे आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला म्हणत प्रारंभ करत अभंगाची सुरुवात करायचे. आणि सुरेल आवाजामध्ये त्या भजनांना प्रारंभ करायचे. त्यांच्या आवाजातला गोडवा, त्यांच्या शब्दांची नजाकत आणि त्यांच्या आत्मविश्वासाची फेक पाहिल्यानंतर फिरलेला माणूस परत फिरायचा, अरे माणूस मोठा हुशार दिसतो. आणि मग जसा माणसाचा आत्मविश्वास गोळा झाल्यानंतर ते गाडगे बाबा लोकांशी संवाद साधायला सुरुवात करायचे. संवाद साधायचं म्हणजे काय काय करायचं? एरवी बोलणं हे नेहमी एकतर्फी होताना आपण पाहतो, पण तो समाजामध्ये माणसाला बोलतं करण्याचं दांडगं कसं या गाडगे बाबांच्या पाशी होतं. आणि समाजाला ते सहज बोलतं करायचं. म्हणजे बोलतं करायचे ते या कारणासाठी की मराठी माणसाला श्रीमंत होण्याचं स्वप्न जर कोणी दाखवलं असेल तर पहिल्यांदा गाडगे बाबांनी दाखवलं. आपल्या संत साहित्यामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हटलंय की ठेवले आनंद तैसेची राहावे चित्ती असुदावे समाधान, की अंतरून पाहून पाय पसरावे. अनेक गोष्टी आम्हाला खूप मर्यादित राहायला शिकवला. संत साहित्यावरती टीकेचा हा विषय नाही, परंतु डेबूंनी पहिल्यांदा माणसाला माणसाच्या सामर्थ्याची ओळख करून दिली. कुठेतरी गर्दीमध्ये एखादा बऱ्या कपड्यातला युवक असायचा आणि बऱ्या कपड्यातला युवक पहिल्यांदा गाडगे बाबा त्यांना बोलवायचे, या बाबा तुम्ही पुढे या. तो माणूस थोडासा दचकत पुढे जायचा. त्याच्या अंगावरती बरी कपडे आहेत याचा अर्थ हा नेमका मुंबईकर असावा, कारण बरी कपडे मुंबईकरांशिवाय अन्य कोणाच्या वाट्याला असायचीच नाही. आणि मग गाडगे बाबा त्याला विचारायचे, बाबा रे तुम्ही मुंबईला असते काय? असं म्हणलं त्या माणसाला मोठं कुतूहल वाटायचं. आपल्याला बरं ओळखलं, हो बाबा मुंबईला असतो. काय करून राहिले मुंबईला तुम्ही? ते म्हणले, मुंबईला म्हणले मी मारवाड्याच्या वखारीले कामाला असतो. अरे मग तुमचा मारवाडी मोठा श्रीमंत असतो गड्या. असं म्हणल्यानंतर त्या माणसाला आपल्या मालकाची श्रीमंती दाखवायची मानसिकता जागी व्हायची. तो म्हणत आमचा मालक खूप मोठा तालेवार असतो. गाडगे बाबा त्याला विचार, तुमची मालकीन कधी तुमच्या दुकानाला तुमच्या वखारीला येते का? हो म्हणलं, येते ना. कधी दिवाळीला येते, कधी दसऱ्याला येते, कधी पाडव्याला येते, कधी सणासुदीला येते ना. मग मला सांग, तुझ्या मालकिनीचं लुगडं केवढ्याचं? आणि आपल्या मालकाची आपल्या मालकिनीची श्रीमंती सांगण्याच्या नादात तो युवक सांगून जायचा, माझ्या मालकिनीचं लुगडं 9 रुपयांचं त्या कालखंडामध्ये 100-125 वर्षापूर्वी. आणि मग गाडगे बाबा त्याला विचारायचे, अरे बाबा मला एक सांगशील का, तुझ्या माऊलीचं लुगडं केवढ्याचं? आणि तुझ्या माऊलीचं लुगडं केलं तर या प्रश्नाचं उत्तर त्याच्यापाशी नसायचं, कारण त्याच्या माऊलीच्या साडीला तिच्या वस्त्राला इतक्या गाठी असायच्या की आता गाठ मारण्यासाठी सुद्धा वस्त्राचा तुकडा शिल्लक नसायचा. त्याला त्याच्या गरिबीची जाणीव पहिल्यांदा व्हायची. गाडगे बाबा विचारायचे, अरे तुझ्या मारवाड्याला 2 हात 2 पाय 1 मस्तक 2 डोळे 2 कान, तुला काय वेगळं आहे का? मग तू श्रीमंत कधी होणार? आणि हा विचार त्याच्या मनामधलं स्फुल्लिंग पेटतं करायचं. आणि मग गाडगे बाबा समाजाला बोलतं करायला लागायचं. गाडगे बाबा इतका विज्ञाननिष्ठ संत या मातीत झाला नाही. विज्ञाननिष्ठा किती असावी? 100 वर्षापूर्वी गाडगे बाबांनी सांगितलं की केशवाय नमः, माधवाय नमः, ऋषिकेशाय नमः, हिरण्यगर्भाय नमः, मधुसूदनाय नमः, 10 देवांची नावं घ्यायची आणि सामान्य माणसाच्या भावनेला हात घालून त्याला कलावती आणि लीलावतीची भाकड कथा सांगायची आणि त्याला अंधारात ठेवायचं. हे कोणी बदलायचं? गाडगे बाबांनी 100 वर्षापूर्वी सांगितलं की ब्रिटिश सरकारला मी विनंती करतो, तुम्ही काही करू नका, तुम्ही एकच करा की 100 भटजींची फौज मुंबईमध्ये ठेवा. दुसरं महायुद्धाचा तो कालखंड किंवा त्यानंतरच्या पहिल्या महायुद्धानंतरचा तो प्रसंग असेल कदाचित. त्या कालखंडात गाडगे बाबांनी सांगितलं की कुठं बोट बुडाली की फक्त सत्यनारायण करायचा, कारण आमची कलावतीची कथा तशीच आहे, आमचं साधू म्हणे तेच सांगतो म्हणून.
सामान्य माणसाला विज्ञान प्रवण करण्याचं खूप मोठं काम गाडगेबाबांनी केलं. एकदा असं गंमत अशी घडली की प्रवचन बाबांचं रंगात आलं. आमच्यासारखा एखादा अतिशहाणा गर्दीत मागच्या बाजूला लांबून गंमत बघवता की बाबाची आता फिरकी घ्यायची म्हटलं. गाडगेबाबांनी बोलता बोलता सांगितलं की देह देवाचे मंदिर आणि हे सारं परमेश्वरांनी निर्माण केलं. परमेश्वरांनी निर्माण केलं म्हटल्यानंतर त्या तरुणाला, मोठ्या शाण्याला वाटलं की आता ही वेळ आहे म्हणले बाबांची फिरकी घेऊया. अरे म्हणले बाबा काय सांगून राहिलं तुम्ही, हे परमेश्वरांनी निर्माण नाही केलं, मग कोणी निर्माण केलं? अरे म्हणे न्यूटन या शास्त्रज्ञांनी ते सप्रमाण सिद्ध केलं की पृथ्वी, गुरु, शनी, मंगळ हे जे सगळे जे काही ग्रह आहेत सूर्यमालेतले, ही सूर्यापासूनची व्युत्पत्ती आहे, हे परमेश्वरांनी निर्माण केलं म्हणून काय सांगता तुम्ही? असं म्हणल्यानंतर गाडगेबाबा म्हणायचे बाबा रे मी अडाणी माणूस, माझ्या अडाणाले काय माहित, पण मला सांगा तुमची पृथ्वी कशी आहे? तर म्हणले कशी आहे म्हणजे नाही, म्हणजे तिचा आकार कसा आहे? म्हणले गोल आहे. ती कशी फिरते? तर म्हणले स्वतःभोवती फिरते. काय वेगाने फिरते? काय वेगाने फिरते म्हणल्यानंतर तो म्हणला काय वेगाने? म्हणले काय ताशी कोट 2 कोट मैल वेगाने फिरते. अरे म्हणले किती वर्ष झाले फिरते? आता किती वर्ष झाली या प्रश्नाचं उत्तर काय त्या विद्वानाकडे नाही. तो म्हणला काय सांगणार बाबा, म्हणला काय 2-5 कोटी 1000 कोटी वर्षापूर्वीपासून ती इतकी ह्याच वेगाने फिरते. आता मला सांगा इतक्या वर्षामध्ये तिच्या वेगात काही फरक पडले काय? म्हणले नाही पडले, 1 इंच सुद्धा मागं पुढे होत नाही. गाडगेबाबांनी त्यांना पुन्हा विचारलं मग मला सांगा की बाबा रे घोडा पळाला तर थांबते, माणूस पळाला तर थांबते, भिंगरी फिरवली तर थांबते, अरे तुमच्या पृथ्वीला काय हवा पाण्याचा ब्रेक लागत नाही का? म्हणे तिला कोणी फिरवले? म्हणजे तिला कोणी फिरवले काय सांगणार? अरे म्हणे जगला वाचला जर स्वर्गात गेला तर तुमच्या न्यूटन महाराजांनी विचारा, तो सुद्धा सांगेल की पृथ्वीला परमेश्वराने फिरवले. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. सामान्य माणसाच्या सामान्य प्रश्नाची सहजतेने उत्तर देण्याचं आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचं दांडगं कसब या सत्पुरुषासाठी होतं. या माणसानं काय नाही केलं? या माणसानं शिक्षणासाठी, शिक्षणाच्या प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य खर्च घातले. गाडगेबाबा म्हणजे केवळ लोटणारा आणि झाडणारा फकीर नव्हता. स्वच्छता हा त्यांच्या आयुष्यातला एक मंत्र होता की त्यानिमित्तानं त्या गावाशी, त्या ग्रामस्थांशी, अनोळख्या समाजाशी संधान साधण्याचं, त्यांच्याशी नातं जोडण्याचं, त्यांना आपलंसं करण्याचं, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून त्यांनी स्वच्छतेचा मंत्र घेतला, हातात खराटा घेतला आणि झाडून त्या गावापाशी एक नातं निर्माण केलं की त्या नात्याच्या आधाराने त्यांना त्यांच्याशी संध्याकाळी त्यांच्याशी संवाद साधता येत होता. एकदा प्रसंगामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये गाडगेबाबा म्हणायचे अंगाने नवीन कपडा लेवू नका, पोराले पुस्तक घेतल्याशिवाय राहू नका. अंगाले नवीन कपडा लेवू नका, पोराले पुस्तक घेतल्याशिवाय राहू नका. मला वाटतं यापेक्षा देखणा मंत्र जगाच्या पाठीवर कुणीच कुणाला दिलेला नाही. आज सुद्धा म्हणजे नाशिक काय, कराड काय, सातारा काय, फलटण काय मी वेगळं समजत नाही. आज सुद्धा आम्ही आमच्या पोराबाळांचे वाढदिवस मोठ्या थाटात साजरे करतो. पोराबाळांचे वाढदिवस कसे साजरे करावेत याबद्दल माझं बिलकुल भांडण नाही. त्यांना आणणारा ड्रेस किंवा जे काही कपडे असतील, मुलीसाठी असतील, मुलासाठी असतील, ते 4-6 महिन्यापेक्षा जास्त टिकत नाहीत. एक तर ते मूल तरी मोठं होतं किंवा ती स्टाईल तरी बदलते किंवा कपडं तरी वापरून जीर्ण होतं. मात्र त्यासाठी आम्ही हजारो रुपये खर्ची करतो. मात्र आमच्या पोरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडणारा एक शब्दकोश, एक प्रवास वर्णन, एक विज्ञान कथा, एखादं गणिताची गमती जमते, तर असं कुठलंच पुस्तक आम्ही त्याला उपलब्ध करून देत नाही. लौकिक अर्थाने शाळेची पायरी सुद्धा न चढलेला हा सत्पुरुष समाजाला जीव तोडून सांगत होता की अंगाला नवीन कपडा लेवू नका, अरे खायचं ताट मोडा, विका, घाण ठेवा, पण तू पोरांना ज्ञान द्या. कारण ज्ञानाशिवाय समाज घडत नाही आणि समाज घडल्याचा असेल तर सार्वत्रिक शिक्षण हा सर्वोत्तम उपाय आहे. हा विचार गाडगेबाबांनी 100 वर्षापूर्वी पटला होता. आम्ही मात्र ह्या विचारापासून स्वतःची इतकी फारकत घेतली आहे की आम्ही आलेल्या प्रत्येक पाहुण्याला स्वतःतल्या प्रत्येक घरातल्या चीज वस्तूंची आम्ही किंमत आणि वर्णन सांगत असतो की मार्बोनाईट मी कुठून आणलं, हा टीव्ही केवढ्याचा, तो कुठल्या कंपनीचा आहे, ह्या रिमोटमध्ये काय काय क्लुप्त्या आहेत. तुम्ही खरं सांगू का, ज्या घरामध्ये मला पुस्तक दिसत नाही ना ते मला घर दरिद्री वाटतं. आणि हे दारिद्र्य जर आम्हाला दूर करायचं असेल तर एक विचार, इथून प्रांगणातून परत जाताना माझ्या मुलाची, माझी मुलीची, माझ्या नातीची, माझ्या घराचं अर्थशास्त्र मी सांभाळत असेल. प्रत्येकाचं अर्थशास्त्र खूप अडचणीचं आहे. मी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. पण तो पाहुणा दारात यायचा अवकाश की आपण घरात सांगतोय पटकन चहा ठेवा, मी चटकन जाऊन आलो. कुठं जातो आपण?
आपण अर्धा किलो 3 पावशेर किलोभर आणायला जातो, कारण पाहुण्याच्या मुखात ते घातल्याशिवाय आम्हाला करमत नाही, कारण त्या निमित्तानं घोटभर घ्यायचं निमित्त आम्हाला मिळतं. अरे पाहुण्याच्या नरड्यात काय दोडकं वांग घेवडा पावटा काय अडकतो का? पण तुझे समाज जीवनाचं सामान्य अर्थशास्त्र कळालं नाही. तुमच्या माझ्या दैनंदिन वर्षाच्या अर्थशास्त्रामध्ये किमान 500,000 रुपयाची किमान तरतूद पोराबाळांच्या नातवंडांच्या पुस्तकांसाठी असायलाच पाहिजे, कारण त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं समृद्ध व्हायचं असेल तर ज्ञान हा एकमेव मंत्र आहे. हा विचार गाडगेबाबांनी 100 वर्षापूर्वी मराठी मनाला सांगितला होता. तो विचार आम्हाला जोपासायचा. गाडगेबाबांच्या बाबतीत असं म्हणतात की त्यांना मानवतेचा परीस अशी उपमा दिली जाते. ज्या ज्या गोष्टीला गाडगेबाबांनी स्पर्श केला त्या विषयासाठी केंद्र सरकारला आणि राज्य शासनाला उत्तर आयुष्यामध्ये कायदे करावे लागले. म्हणजे असं म्हणतात, द मेजर ऑफ अ मास्टर इज अ सक्सेस इन ब्रिंगिंग ऑल मेन अराउंड हिज ओपिनियन 20 years later. माणसाच्या मताशी जेव्हा समाज 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर 50 वर्षानंतर सहमत होतो, याचा अर्थ त्या माणसाचे विचार समाजाच्या पुढे 50 वर्ष होते. गाडगेबाबा असे दूरदृष्टीचे समाजकारणी होते. लौकिक अर्थानं शिक्षणाचा गंध नसणारा माणूस विज्ञानाच्या साऱ्या कसोट्या पार करत व्यसनमुक्तीसाठी आयुष्यभर झटला. केवळ दारूच्या निमित्तानं आपला बाप गमावला होता म्हणून त्यांनी व्यसनमुक्तीचा लढा स्वीकारला होता असं नव्हे, पण तो समाज घडवायचा असेल तर आपल्याला व्यसनमुक्त भारत निर्माण करायला पाहिजे. आणि व्यसनमुक्तीसाठी बाबा सांगायचे की जिचा बाप, जिचा नवरा, जिचा भाऊ, जिचा मामा, जिचा चुलता, जो कोणी नातेवाईक घरात जर दारू पिऊन आला तर त्याचं स्वागत चुलीतली गरम गरम राख त्याच्या नरड्यात कोंबा. हा उद्वेग यासाठी होता की दारूच्या किंवा व्यसनामुळे समाजाचं जीवन पाक रसातळाला गेलेलं आहे आणि यातून बाहेर पडायचं असेल तर व्यसनमुक्ती प्रत्येक घरामध्ये पोहोचली पाहिजे. मी म्हणतो की तो आज कदाचित महिला वृंद म्हणेल की आता म्हणले वकील साहेब आमच्याकडे कुठं चुली आहेत, तेव्हा गरम गरम राख घालायची कुठली. मी मान्य करतो की आज चुली नाहीत, पण तो गॅस आहेत, सांडशी गरम करायला काय अडचण आहे. अरे गाडगेबाबा म्हणायचे की त्याच्या नडग्या फोडा, त्याला जिवंतपणे स्मशानात न्या. मी पुन्हा एकदा राज्य शासनाचं आबासाहेब आभार मानणार आहे की त्यांनी अलीकडे गुटखा बंदी केली. बरं झालं, कारण त्या गुटख्याचं एक तरुण पिढीला सगळ्यांनाच व्यसन लागलं तर लोक ते खातात कशी मला न उलगडलेलं कुड आहे. आम्हाला वाचता येतं, आम्हाला लिहिता येतं, आम्ही साक्षर आहोत, आम्ही उच्चपदस्थ अधिकारी आहोत, आम्ही प्राध्यापक आहोत, आम्ही वकील आहोत, आम्ही इंजिनियर आहोत, म्हणून आम्ही मिरवतो आणि ती वस्तू खातो की ज्याच्यावरती पहिलंच अक्षर आहे ग ला पहिला उकार. खायची वस्तू आहे का ग ला पहिला उकार? पुढं खा, मध्ये ट असेल नसेल त्याची देणं घेणं नाही, परंतु ही आम्ही निर्लज्जपणानं खातो आणि ताठमानेनं मिरवतो. आम्हाला व्यसनाविषयी कधी कळालंच नाही आणि झुट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली व्यसनांना आम्ही प्रतिष्ठेची झूल दिली आणि आम्ही स्वतःचं लंगडं समर्थन करू लागलो. या समाजाचा या सत्पुरुषांनी जो विचार प्रज्ञेचा असेल, शिलाचा असेल, कारुण्याचा असेल. गाडगेबाबा सांगायचे की शेतामध्ये राबणारा बैल थकल्यानंतर तुम्ही त्याला कसाबाला देता. अरे कसाबाला द्यायचा असेल तर म्हाताऱ्यांना का नाही देत तुम्ही कसाबाकडे? ती सुद्धा आता निष्क्रिय झालेली माणसं आहेत. बैलाला कसाबाकडे देऊ नका. करुणा जी गौतम बुद्धांनी हजारो वर्षापूर्वी समाजाला सांगितली, तोच विचार नव्या पिढीमध्ये गाडगेबाबांनी अत्यंत सोप्या शब्दामध्ये समाजाला सांगण्याचा एक प्रयत्न केला की अहिंसा, जनावरती प्रेम करा, भुक्या जनावरती प्रेम करा, भुकेल्याला अन्न द्या, उघड्या नागड्याला कपडा द्या, निराश झालेल्या माणसाला धीर द्या. हा विचार गाडगेबाबांनी सांगितला. कारण समाज मन शेवटी असं पुढे जायचं असेल तर समाजाचा सर्वांगीण विकास घडायला पाहिजे आणि सर्वांगीण विकास यामध्ये दडलेला आहे. अस्पृश्यता निर्मूलनाचं प्रचंड काम गाडगेबाबांनी शेवटच्या श्वासापर्यंत केलं. गाडगेबाबांचा बोलण्याचा रोखठोक असायचा. गाडगेबाबा म्हणायचे की या संपूर्ण भारताला एक डाग आहे. कोणता डाग आहे? अरे म्हणे शिवशील, मला स्पर्श करशील आणि शिवल्यानं माणूस बाटतो, जात बाटते, कसं शक्य आहे? गाडगेबाबा एक उदाहरण द्यायचे. म्हणजे मला सांगा, एखाद्या दलित माणसानं, हरिजन माणसानं मारा मांगानं जर समजा तांब्याला हात लावला, भांड्याला स्पर्श केला तर तुमच्या दृष्टीने काय होतं? तर म्हणे तांब्या हा विटाळतो, तो खराब होतो. मग तुम्ही त्यावरती उपाय काय करता? आणि आम्ही एकच उपाय करतो, तो तांब्यामध्ये विस्तू घालतो, तो लाल भडक करतो, जाळावरती धरतो आणि अशा तऱ्हेने तो तांब्या शुद्ध होतो. मग म्हणले हाच निकष तुम्ही माणसाला का नाही लावत आहे?
ज्याला कुणाला हात लागला, ज्याला जर तो बाटला असं वाटत असेल ना, त्याला विस्तवामध्ये टाका, होईल तो शुद्ध. तुम्हाला काय अडचण आहे? सामान्य माणसाच्या एकूण मानसिकतेचा खोल विचार गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्यामध्ये केला. असा माणूस निष्काम कर्मयोगाचं अत्यंत देखणं उदाहरण म्हणून गाडगेबाबांच्याकडे आपल्याला पाहता येतं. श्रीकृष्णाने गीता सांगितली, त्यामध्ये निष्काम कर्मयोग सांगितला की कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सातत्यानं आयुष्यभर तुम्ही कार्यरत राहा. पण तो हा मंत्र जर सर्वार्थाने संपूर्ण आयुष्यात जर जगलं कोण असेल तर गाडगेबाबा जगले. गाडगेबाबांनी जगले ते कसे जगले हो? तर निष्काम कर्मयोगाचं एक उत्तम उदाहरण म्हणून मला सांगायला आपल्याला आवडेल की बाबांच्या उत्तर आयुष्यामध्ये बाबांनी खूप मोठं समाजकार्य सुरू केलेलं होतं आणि ते काम करत असताना लोक त्यांना लाखोंच्या थैल्या द्यायला लागले आणि त्या थैल्या मग ती रक्कम त्यांना घेणं आणि त्याचा हिशेब ठेवणं, त्याचं सारं अर्थशास्त्र सांभाळणं हे गाडगेबाबांना खूप दुरापास्त होऊ लागलं, खूप अडचणीचं आणि कठीण होऊ लागलं. हा व्यवहार सांभाळायचा कसा, याची काहीतरी तरतूद करायला पाहिजे. आणि मग तरतूद करायची असेल तर कुणाला सांगायची? आणि मग त्या काळचे भारताचे कायदा मंत्री, ज्येष्ठ कायदा तज्ज्ञ, भारतरत्न घटना तज्ज्ञ बाबासाहेब आंबेडकर हे गाडगेबाबांच्या खूप निकटवर्ती होते. भल्या पहाटे एक दिवस गाडगेबाबा मुंबईच्या त्यांच्या कार्यालयामध्ये दारापाशी बसून होते. जेव्हा केव्हा यथावकाश दार उघडलं, त्या बाबासाहेबांच्या लक्षात आलं की खुद्द गाडगेबाबा, अरे म्हणे बाबा तुम्ही दरवाजा तरी वाजवायचा नाही का? नाही म्हणे, मी कशाला आहे, तुम्ही दार उघडणारच ना दिवसभरात कधीतरी. अरे म्हणजे कशासाठी आलेत तुम्ही? माझं काम महत्वाचं तुमच्याकडे, मला सांगा. म्हणजे बाबांनी विचारलं, आंबेडकरांनी विचारलं, मला सांगा काय काम आहे, मी काय करू शकतो तुमच्यासाठी? गाडगेबाबांनी सांगितलं की मला काय सांगू, म्हणजे मला खूप अडचण आहे, म्हणजे लोक पैसे देऊ राहिले, माझ्यावरती प्रेम विश्वास, आणि इतक्या सगळ्या पैशाचं करायचं काय, हा मोठा प्रश्न मला पडला. मग आंबेडकरांच्या लक्षात आलं की यांना काय करायचं आहे. ते म्हणले ठीक आहे, मी तुम्हाला एक विश्वस्त योजना करून देतो, त्या विश्वस्त योजनेमुळे तुमच्या साऱ्या पैशाचा योग्य विनियोग होईल, तुम्हाला कसली त्रास तोशीस पडणार नाही. असं म्हटल्यानंतर बाबांनी त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही काय लिहायचं ते लिहा, पण मला काय पाहिजे ते पहिल्यांदा लिहा. आंबेडकरांच्या लक्षात येणं, ते म्हणले तुम्ही निश्चिंत असा, तुम्ही काही मनामध्ये किंतु बाळगू नका, तुम्ही एक व्यवस्थित अशी व्यवस्थापत्र मी करून देतो, त्यामुळे तुमच्या पैशाचा योग्य विनियोग होईल. नाही म्हणजे तुम्ही खूप मोठे हुशार असते, खूप मोठे विद्वान असते, पण मला काय पाहिजे ते तुम्हाला ठाऊक नाही, ते ओळ पहिल्यांदा लिहा, ते वाक्य पहिल्यांदा लिहा. म्हणले काय पहिल्यांदा लिहा? ते म्हणले पहिली ओळ ही लिहा की या व्यवस्थेतून उत्पन्न होणाऱ्या एकाही पैसा फायदा मला माझ्या पोराबाळाने नातवंडांना आयुष्यात होणार नाही, हे पहिलं वाक्य पहिल्यांदा लिहा. मला वाटतं समाजाच्या पैशावरती ओरबडणारी आणि मोठ्या संस्था करून त्यावरती नागासारखा फणा काढून मिरवणारी अनेक तथाकथित महर्षी आमच्या सभोवताली सर्वदूर पसरलेले असताना, ज्या कालखंडामध्ये कोणीही एकाही पैसा हिशेब मागणारा नव्हता, त्या कालखंडात हा निष्काम कर्म योग जोपासणारा सत्पुरुष या मातीमध्ये झाला नव्हे, या पटांगणामध्ये येऊन गेला, या गोदातीने त्याने समाजाचं परिवर्तन करण्याचा चंग बांधला होता, आम्ही कसं विसरतो? गाडगेबाबांच्या आयुष्यातला खूप पैलू आम्हाला खूप अंतर्मुख करायला लावणार आहे. त्यांच्यापैकी एक विचार, तो स्वच्छतेचा विचार. स्वच्छता म्हणजे तरी किती स्वच्छता हो. गाडगेबाबा हा नास्तिक परंपरेचे, जत्रे में फतरा बिठाए तीर्थ बनाए पाणी. अरे सामान्य दगडाला शेंदूर बांधून त्याला देवत्व देतात आणि सामान्य पाण्याला तीर्थाचा दर्जा देऊन सामान्य भाविकाची लूट केली जाते. हे गाडगेबाबा मोठ्या ताकदीनं समाजाला सांगायचे. ते कधीही देवाच्या देवळात गेलेले नाही, अपवाद म्हणून त्यांनी कधी देवाला नमस्कार केलेला नाही. श्रमाची प्रतिष्ठा हीच त्यांनी आयुष्यभर जोपासली. मात्र प्रत्येक आषाढी कार्तिकीला बाबा न चुकता पंढरपूरला जात होते. मग कदाचित वारकरी संप्रदायाची लोक म्हणतील, बरं झालं निदान गाडगेबाबा आमच्या विचाराचे तरी होते, गाडगेबाबांना पंढरपूर तरी किमान त्यांनी स्वीकारलेलं होतं. बंधू भगिनींनो, गाडगेबाबा प्रत्येक आषाढी कार्तिकीला जरी भले पंढरपूरला जात असतील तरी अपवाद म्हणून एकदा सुद्धा ते पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले नाही. ते सांगायचे, बा पांडुरंगा, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. तुझ्यावरती श्रद्धा ठेवून लाखो भाविक या चंद्रभागेच्या तीरावरती येतात, त्यांना इथं वास्तव्य करावं लागतं, राहावं लागतं, मुक्काम करावा लागतो आणि नैसर्गिक विधी म्हणून शौचाला जावं लागतं. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते, रोगराई पसरते आणि ते स्वच्छतेचं काम माझं आहे म्हणून रात्रंदिवस बाबा खराटा घेऊन तो सारी परिसर चंद्रभागेचा काठ लख करत बसायचे.
मला वाटतं की दुसऱ्याची विष्ठा काढण्याचं काम आम्हाला इतकं कमीपणाचं वाटतं की अरे आम्ही आमच्या पोराबाळांची सुद्धा विष्ठा काढत नाही आहोत. विष्ठा तर सोडूनच द्या, आमच्या नातवंडांना आमच्या पोरानं, मी पुरुष मंडळींसाठी म्हणतोय की आमच्या जर पोरानं जर शिव केली आणि आम्ही दूरदर्शन टीव्ही बघत असतो, रिमोट आमच्या हातामध्ये असतो, आम्ही मात्र मोठ्या आवाजात आगा 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 पळ 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 पळ, आम्ही आमच्या आईला बोलवतो, आजीला बोलवतो, बायकोला बोलवतो, बहिणीला बोलवतो, आत्याला बोलवतो, मावशीला बोलवतो, पण केलेली शिव पुसून काढायची मानसिकता आमची नाही, आमच्या पोराची शिव. आम्ही मोठ्या थाटात पोराचा बाप म्हणून मिरवतो, पोराच्या प्रत्येक मिळालेल्या यशामध्ये आम्ही यांचा चिरंजीव म्हणून आमचा उल्लेख व्हावा असं आम्हाला निर्लज्जासारखं वाटतं. पण त्या आमच्या पोराबाळांची शिव काढण्याची, शी काढण्याची मानसिकता आमची नसेल तर स्वच्छतेचा मंत्र आम्ही स्वीकारला आणि अंगीकारला म्हणजे काय केलं, आम्हाला हे कळालंच नाही. आणि असा हा विज्ञानवादी एक थोर संत या मातीमध्ये होऊन गेला. गाडगेबाबा हे खूप मोठे आर्किटेक्ट होते. तो म्हणाल की जो माणूस शिकलेला नाही तो आर्किटेक्ट कसा असू शकेल. आज खूप चांगला योगायोग आहे की आज म्हात्रे साहेबांच्या निमित्तानं हे व्याख्यान होतं. तो एक आर्किटेक्ट याने सगळ्या नगरीला एक वेगळं वलय, एक वेगळा आयाम प्राप्त करून दिला. गाडगेबाबांनी भारतवर्षामध्ये किंवा महाराष्ट्राच्या साऱ्या परिसरामध्ये ही आपली जी धर्मशाळा आहे, गाडगेबाबा धर्मशाळा ट्रस्ट जी आपल्या समोर आहे, ते त्याचा त्यांच्या शास्त्राचा, आर्किटेक्टचा एक उत्तम देखणा नमुना आहे. या परिसरामध्ये किंवा संपूर्ण पंढरपूर असेल, अमरावती असेल, अकोला असेल, अगदी सातारा कराडपर्यंत त्यांनी जितक्या म्हणून धर्मशाळा बांधल्या, त्या प्रत्येक धर्मशाळेचं त्यांची आखणी ही गाडगेबाबांनी स्वतः रचना केलेली. त्या परिसरातलं प्रत्येक झाड वाचलं पाहिजे, कुठलंही झाड तुटता कामा नये, त्याची भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अत्यंत देखण्या बांधलेल्या साऱ्या धर्मशाळांचं किंवा साऱ्या इमारतींचं एकूण स्थापत्य हे गाडगेबाबांच्या स्वतःच्या अभ्यासाचा विषय होता. त्यांनी अपवाद म्हणून सुद्धा कधी त्याची दुसऱ्या कोणाची मदत घेतली नाही. आणि इतक्या चांगल्या देखण्या बांधलेल्या धर्मशाळांमध्ये गाडगेबाबा अपवाद म्हणून सुद्धा कधी मुक्कामाला गेले नाहीत, त्यांनी कधी पाठ टेकलेली नाही. आयुष्यभर हा माणूस निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिला, तो झाडाखाली झोपत राहिला. गाडगेबाबांना संपूर्ण आयुष्यामध्ये कुणीही शौचाला गेलेलं पाहिलेलं नाही. त्याचा अर्थ एवढाच होता की मध्यरात्री केव्हा तरी अंधारामध्ये ह्या शौचविधी उरकून यायचं, ते केलेली सगळं जे काही असेल त्याच्यावरती माती टाकायची, माती आड करायची आणि पर्यावरणाचा एक वेगळा आदर्श निर्माण करत 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 गाडगेबाबा पुढे जात होते. अशा या विचारी माणसाचं या उत्तर आयुष्य जेव्हा त्याला दिसायला लागलं की आता आपल्याला जावं लागलं, अशाच कालखंडामध्ये एक प्रसंग असा घडला की रयत शिक्षण संस्थेची आर्थिक मदत काहीतरी गैरसमजातून राज्य शासनानं बंद केली. आणि राज्य शासनानं बंद केल्यानंतर या पोराबाळांचं करायचं काय, त्यांना उपासमार टाळायची कशी, हा प्रश्न कर्मवीर भाऊरावांना पडला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी म्हणून ते बाबांच्या शोधात आले. त्यांना कळालं की बाबांचा मुक्काम सध्या पंढरपुरात आहे. असं म्हणल्यानंतर बाबांच्या मुक्कामाच्या शोधात आले, कर्मवीर अण्णा आले, दोघांची भेट झाली. न सांगता सुद्धा दुसऱ्याची व्यथा समजण्याचं कसं ज्ञान बाबांच्यापाशी होतं. बाबांनी विचारलं की भाऊराव तुम्ही काय येऊन राहिले, सांगायची गरज नाही, पण मी फाटका माणूस, मी काय करणार, संध्याकाळी कीर्तनाच्या वेळी या चंद्रभागेच्या तीरी आपण काय करता येईल ते बघू म्हणे. आणि संध्याकाळी जेव्हा बाबांचं कीर्तन सुरू झालं, हजारोंचा जनसमुदाय डोळ्यात प्राण आणून बाबांना ऐकायला आतुर होता. रोज परमेश्वरावरती टीका करणार, अरे ज्या मंदिराला त्याच्यावरती लघवी करणारं कुत्रं हाकलण्याची ताकद नाही, त्याच्या पुढचा प्रसाद नैवेद्य खाण्याचा तो हाकलण्याची ताकद नाही, अशा दगडाला तुम्ही देव मानता, देव माणसात शोधा. माणसातल्या देवाविषयी करुणा भागणाऱ्या बाबांनी जेव्हा समाजाला विचारलं, अरे मी इतके दिवस देवावरती खूप टीका करत होतो, पण तो आज मला तुम्हाला देव दाखवायचा आहे, बघायचा आहे का तुम्हाला. आणि असं म्हटल्यानंतर सारा जनसमुदाय एकदम अंतर्बाह्य ढवळून गेला. अरे रोज परमेश्वराला टीकाचा आसूड ओढणारे आज बाबा आपल्याला परमेश्वर दाखवतात म्हणल्यानंतर जनसमुदायातून आवाज आला, बाबा मला परमेश्वर दाखवा एकदा. असं म्हणल्यानंतर बाबांनी कर्मवीरांना मंचावरती बोलावलं आणि सांगितलं की हा माणसातला परमेश्वर आहे, तुमच्या लेकरा बाळांना तो सांभाळतो, त्याच्या मुखात खाऊ घालतो, आज त्याच्या झोळीत त्याच्या पदरात दान करा. असं म्हणल्यानंतर प्रत्येकानं आपलं सारं काही होतं नव्हतं ते कर्मवीरांच्या पाशी दान केलं. सामान्य माणसात त्याची व्यथा काय,
ते सोडवण्याची पद्धत काय, ह्या साऱ्या प्रत्येक गोष्टीचा बारकावा बाबांच्यापाशी होता. आणि अशा भारतातून शिक्षणाचा मंत्र सांगता सांगता बाबांनी समाज जीवन खऱ्या अर्थानं संपन्न करायचा प्रयत्न केला. बाह्य स्वच्छता ही गरजेचीच आहे, पण जो आंतरिक स्वच्छता, अंतर्मन स्वच्छ झालं पाहिजे, ते चारित्र्य संपन्न झालं पाहिजे, ते विज्ञाननिष्ठ झालं पाहिजे, ते पर्यावरणपूरक झालं पाहिजे. आणि हे करत असताना काया वाचामध्ये दुसऱ्याचं वाईट होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. इतका मोठा आदर्शवाद सांगणारा गाडगे बाबा, त्यांच्या आहाराविषयी तर खूप सांगण्यासारखं आहे. गाडगे बाबांनी संपूर्ण आयुष्यामध्ये गोडाचा स्पर्श आपल्या जिभेला केला नाही. जिलेबी तरी त्यांनी लक्षावधी भाविकांना वाटली असेल, लाडूचं अन्नदान त्यांनी केलं असेल, तरी संपूर्ण आयुष्यामध्ये एकदा सुद्धा गोडाचा स्पर्श जिभेला केला नाही. आज आहारशास्त्राची हजारो पुस्तकं आम्ही पाहतो, वाचतो आणि वजन करण्यासाठी जीवाचा रान करतो. मला वाटतं श्रमाची प्रतिष्ठा. आणि जर गाडगेबाबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जर काही गोड न खाता जर इतकं संपन्न आयुष्य जगले असतील, तर मला वाटतं वेगळं काही वाचण्याची गरजच नाही. भुकेल्याशिवाय खायचं नाही, भूक लागल्याशिवाय खायचं नाही, आणि खाताना सुद्धा भुकेतला घास दुसऱ्यासाठी राखून ठेवायचा, हा मंत्र गाडगेबाबांनी दिला. गाडगेबाबांचं संवाद कौशल्य ते तर एकूण व्यवस्थापन शास्त्राचा उत्तम नमुना होता. सुसंवाद साधायचा कसा, सामान्य पत्र, बाबांची शेकडो पत्र सुदैवानं आज जशीच्या तशी उपलब्ध आहे. प्रत्येक पत्राचा मायना मोठा सुरेख असायचा. ज्या माणसाविषयी आपण ज्याला पत्र लिहितोय त्याच्याविषयीचा आदरभाव, पूज्यभाव पत्रातून व्यक्त व्हायचा. एक पत्र गोरक्षण व्यवस्थेसंदर्भात त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये ते लिहितात की बापू हो, मी तुम्हाला सांगून राहिलो तेवढं काम करा. आणि शेवटी बाबा म्हणतात, म्हणजे त्या कडब्याचं वैरणीची काळजी कशी घ्यायची, छोटे छोटे त्या पत्रांचा केवळ तुलना छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्राशी होऊ शकेल इतकी ती सुरेख पत्र आहेत. शेवटी बाबा म्हणतात, माणसाचे आशीर्वाद घ्याल तेव्हा घ्याल, पण गायीचे, गुराढोरांचे आशीर्वाद घ्या, कारण ते जगले पाहिजे. आम्हाला इतका सगळा पर्यावरणाचा सुंदर अर्थ सांगणारा माणूस, शिक्षणाविषयी अंतर्मुख करणारा माणूस, चरित्र्याविषयी अंतर्मुख करणारा माणूस, व्यसनमुक्तीविषयी जग एका दिशेनं भांडत असताना, दारूचे महापूर वाहत असताना हा माणूस मात्र वेगळ्या वाटेने जात होता. कारण आम्हाला तीच वाट आम्हाला समाजाला सुरक्षित नेऊ शकेल याचा खात्री पटलेली आहे. अशा वाटेनं जाण्यासाठी आम्ही आता कटिबद्ध होण्याची वेळ आहे. आणि म्हणून जाता जाता मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की अलीकडच्या काळात लोकांना खूप काही बाबी वेगळ्या सांगितल्या जातात, लोकांची मनं भडकवली जातात. आणि मनं भडकवताना त्यातला मग कधी इतिहासाचा संदर्भ घेतला जातो, कधी अन्य कशाचा घेतला जातो. तो न घेता आम्हाला समाज घडवायचा. म्हणजे असं घडलं की एक 6 महिन्यापूर्वी मी अलिबागला एका व्याख्यानासाठी गेलो होतो आणि संयोजकांनी मला एक प्रतिमा भेट दिली. ती प्रतिमा तिथं उघडून बघण्याचं काही धाडस झालं नाही मंचावरती, पण तो जेव्हा सर्किट हाऊसला जिथं निवास व्यवस्था केली होती तिथं जेव्हा आलो तर सहज कुतूहलाने मी ती प्रतिमा उघडून पाहिली. तर सिंहावरती आरूढ झालेल्या एका राजपुत्राचं ते चित्र होतं आणि खाली वाक्य लिहिलं होतं, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, मर्द मराठीची जात. मी क्षणभर ते चित्र पाहिलं आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ते बहुधा ते चित्र छत्रपती संभाजी महाराजांना, की आज ज्यांचा जन्मदिवस आहे, त्यांना डोळ्यासमोर ठेवून ते चित्र रंगवलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज निश्चित तितके बलदंड होते, पण तो मी विचार करायला लागलो की आपलंही नाव संभाजी आहे. आपल्याला जर समजा असा सिंह समोर आला तर आपल्याला धाडस होईल का त्याचे दात मोजायचे? म्हणलं पण नाही शक्य, आपल्याला काय कबूल करायला काय हरकत आहे. मग मी विचार करायला लागलो की परिसरामध्ये आपल्या पै पाहुण्यामध्ये, काही कार्यकर्त्यांमध्ये, पक्षकारांच्या मध्ये, मित्रपरिवारामध्ये असा एखादा आहे का बलदंड युवक की जो सिंहाचे दात मोजू शकेल? नाही, कुठं दिसेना. म्हणलं वा कराडमध्ये नसेल, साताऱ्यात नसेल, नाशिकमध्ये असेल ना कदाचित. पण समजा असलाच एखादा बलदंड तर सिंह उरलेले नाहीत. पण नाशिकात नाही, कराडात नाही, पुण्यात नाही, साताऱ्यात नाही, पण याचा अर्थ अगदीच कुठं नाही असं नाही, असेल कुठंतरी सिंह. पण तो सिंह आणि तो बलदंड युवक जर आमने सामने आलेच तर मित्रांनो मला असं वाटतं की हे धाडस न करेल तर बरं. कारण अशा युवकांना ते धाडस केलं तर रक्तबंबाळ होण्याची वेळ त्याच्यावरती येणार आहे. आणि मला असं वाटतं की आता रक्तबंबाळ आम्हाला होऊन चालायचं नाही. आणि रक्तबंबाळ होऊन चालायचं नाही हे जर खरं असेल तर दात मोजायचं सुद्धा आम्ही बंद करायचं का? मला असं वाटतं सिंहाचे दात तुम्हाला आम्हाला साऱ्यांना मोजायचे आहेत, ते सुद्धा रक्तबंबाळ न होता. त्याचा पर्याय एकच
खूप शिकायचं, संगणकाचं ज्ञान प्राप्त करायचं आणि www.lions.com वरती जायचं आणि बोटाच्या सहाय्यानं सिंहाचे दात मोजायला शिकायचं. कारण आता मराठा रक्तबंबाळ होऊन चालायचा नाही. जो मराठी बोलतो तो मराठा, इतकी विस्तृत व्याख्या मी मराठ्याची केलेली आहे. आणि म्हणून हा विचार आपल्याला सोबत घ्यायचा आहे. आज या गोदातीरी एका वेगळ्या विषयाला स्पर्श करण्याच्या निमित्तानं आपण मला निमंत्रित केलं, सन्मानित केलं. मी आवर्जून या सभागृहाच्या प्रती, संयोजकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतोच. परंतु जाता जाता या गोदाकाठी आल्यानंतर जर तात्यासाहेबांच्या विचारांना जर आपण स्पर्श नाही केला तर मला वाटतं तो कृतज्ञपणा ठरेल. विवा शिरवाडकरांच्या एकूण साहित्यावरती आमच्या पिढीने जीवापाड प्रेम केलं. त्या साहित्याने खरं तर आम्हाला समृद्ध केलं. एक वेगळा विचाराचा वारसा तात्यासाहेबांनी संपूर्ण जगताला दिला. आणि म्हणून एरवी कुठल्या बाबतीत मला जरी नाशिककरांचा हेवा वाटला नाही तर या बाबतीत मला प्रत्येक नाशिककरांचा हेवा वाटतो की कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या निमित्ताने एक अमूल्य ठेवा, साहित्याचा अमूल्य ठेवा या नगरीमध्ये आहे. आपण त्याचे खऱ्या अर्थानं जर त्याचे लाभार्थी व्हायचं असेल तर विचाराचा वारसा तुम्हाला मला जोपासायला पाहिजे. तात्यासाहेबांच्या एका कवितेनं मी या व्याख्यानाचा शेवट करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे प्रेमयोग. कारण जो प्रेमयोगाचा संदर्भ भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगताला दिला, त्याच वाटेवरनंच वाटचाल करणाऱ्या गाडगेबाबांनी हा प्रेमाचा, करुणेचा एक वेगळा कृतिशील आदर्श समाजाला घडवून दिला. त्याच साहित्य परंपरेत वाटचाल करणाऱ्या एका दिग्गज मराठीच्या दिग्गज कवींनी, तात्यासाहेबांनी, विवा शिरवाडकरांनी, कुसुमाग्रजांनी या प्रेमयोग कवितेतून संपूर्ण महाभारताचा सारांश सांगितलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे प्रेमयोग. प्रेम कुणावर करावं, प्रेम कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं, कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं, भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणावर करावं, दुर्योधन कर्णाच्या अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं, सुदामा नावाच्या भटजीवर करावं, बासरीतून पाझरणाऱ्या सप्तसुरांच्या चांदण्यावर करावं आणि यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसारातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं. प्रेम पेंड्याच्या बोबड्या बोलावर करावं, यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवांवर, बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फळावर करावं आणि कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच करावं, ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं. प्रेम योगावर करावं. प्रेम भोगावर करावं. त्याहून अधिक प्रेम त्यागावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम चारी पुरुषार्थाचा झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि त्याच्या भविष्यातील आयुष्याची आशा, अभ्युदयाची आशा एकमेव. आपण या प्रसंगी मला इथे निमंत्रित केलं, वेगळ्या विषयाला स्पर्श करण्याची गोड संधी दिलीत आणि एक वेगळा परंपरेचे मानकरी होण्याची, एका साहित्य परंपरेच्या, एका मोठ्या दिग्गज परंपरेच्या पंक्तीचा छोटासा मानकरी होण्याची संधी आपण मला दिलीत. मी सभागृहाच्या प्रती आवर्जून कृतज्ञता व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद.